त्यासाठी तुम्हाला जे लागतंय ते देवाने दिलंय. टाळी वाजवायला हात लागतात, देऊन टाकले देवाने. कीर्तनाला जायला पाय लागतात, देऊन टाकले देवाने. कीर्तन ऐकायला कान लागतात, देऊन टाकले देवाने. भजन करायला तोंड लागतं, देऊन टाकलं देवाने. चांगलं वागायला मेंदू लागतो, देऊन टाकला देवाने. तुम्हाला चांगलं वागायला जे लागतं ते तुम्हाला जन्माला येताना दिलंय. फक्त हे सांभाळायला जे लागतं ते तुम्ही कमवायचंय. त्याचा देवाची काही संबंध नाही. तुझी तू झक मार तिकडे, बायको कर नाही तर करू नको, एक कर नाही तर 31 कर, एका पोराचा बाप होय नाही तर 91 होय, ते तुझा प्रश्न राहिला. गाडी घे नाही तर बंगला बांध, हे सगळं तुम्ही करायचंय. आता उलट ऐका बरं का, देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे. देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे आणि तुम्ही जे कमावलंय ते इथं ठेवायचंय. आता उलट ऐका, देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा एक कण बरोबर न्यायचा नाही. एक कण माणूस जाळला राग पाण्यात, शेण टाका, गोमूत्र टाका, सारून घ्या, झाडून घ्या, कण ठेवू नका. देवाने तुम्हाला जे दिलंय त्याचा कण ठेवायचा नाही आणि तुम्ही जे कमावलंय त्याचा कण बरोबर न्यायचा नाही. काय इंटरनेट आहे? आता नीट ऐका, शिकलेल्या लोकांना पहिला प्रश्न आहे PhD ला. आतापर्यंत सगळे शोध लागले, मंगळावर जाऊन आले लोक, चंद्रावर मुक्काम करून आले, पण तुम्ही माझ्या मांडीला लावून मांडी जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे याचा शोध अजून लागला नाही. करा PhD. किती दिवस शाळेत जाय, पण शाळा काय नरलच कळणार नाही तर तुला कवा कळणार. 2 4 शोध लावायचे बरं का तुम्हाला. 2 रक्ताच्या पिशी कळल्या लोकांना, तांबडे पिशी, पांढरे पिशी. रक्ताचे गट कळले, A B AB आणि O. रक्त गट कळला, हिमोग्लोबिन मुळे रक्त लाल आहे हेही कळलं, पण रक्त बनवायचा कारखाना कोणाला काढता आला नाही. जो आला नाही त्याचं नाव देव आहे. 3 झाडं लावा, झाडं लावा. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, परत इंग्रज यायची वेळ आली. दरवर्षी जून महिना आला खड्डा तोच, उकरा लावा, मिळालं झाड. एवढी लावलेली वाक्य नाही का, झाडं लावू नका, लावलेली जगवा. पेपरला येण्यापुरती झाडं लावू नका, जाहिरातीपुरते लावू नका, प्रसिद्धीपुरते लावू नका. प्रत्येक व्यक्तीनं मी भारताचा नागरिक आहे म्हणून एक झाड जगवा आणि लावलेले जगवा. पेपरला येण्यापुरते फोटो देण्यापुरते लावू नका. झाडं कमी झाली. मग शाळेत जाणाऱ्या तिसरा प्रश्न आहे सगळ्यांना, रक्त बनायचा कारखाना कोणी काढला नाही. 3 मुळात घातलेलं पाणी वर शेंड्यापर्यंत गेलंच कोणत्या इंजिनियरच्या कन्स्ट्रक्शन जा शाळेत. चौथं वाक्य, नारळात पाणी आलंच कुठून. जपल शाळेत. अरे बाबा उत्तराचे त्याचं देवाची करणी. आणि उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशी आईच्या असताना दूध तयार आहे. काय देव, एखादं कमकुवत मेंदूचं म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही. त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पिलं पाहिजे. पण त्याच्या बापाला पोरग का पित नाही. 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले. अरे याला कुणीतरी चालवतोय.
इथं नाचलं बरं नाही तर सोडू नका. इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता. नाचू कीर्तनाचे काय डीजे लावायची ग. इथे नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता इथं नाचता नाचता गळला देवाचा. इथं जनाबाई नाचली, इथे मीराबाई नाचली. नाचण्यासाठी चालू. चला चिंता विंता काही करायची नाही. फक्त एकच औषध आहे. चित्ती असू द्यावे आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातीन. तू काय पप्प्याची चिंता करते. काही चिंता करायची नाही. हो एक वाक्य झालं तेव्हा चिंता करायला कोणाचंही कोणा वाचून काही राहत नाही. आपण हलवलं भ्रम आहे. मी गेलो काय होईल. तू जाऊन पाहाय 8-10 दिवस. माणसं म्हणतात काय होत नाही. रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसची पडले जल पळभर म्हणतील हाय हाय. एक वाक्य सांग का. देव तुम्हाला त्या कामासाठी खाली पाठवणारच आहे आणि तेवढं तुमच्याकडून करून घेणारच आहे. देव एकाला देत असतो असं कुणालाही काही द्यायला मोकळा नाही देव. या जगात माईक वर भाषण करायला किती मेले माणसं. माईक तुटस्तवर भाषण केली लोकांनी. माईक तुटस्तवर माईक बंद झाले पण माणसं हटले नाही. पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंनंतर भाषणाची लकब कोणाला जमली नाही. भाषण जाऊ दे. भाषणाची पाठ करून लिहून आणून 13-13 पानं बोलतील. पण दुसऱ्याच्या हृदयाचा छेद घेणारं भाषण त्यांच्यानंतर कोणाला जमलं नाही आणि जमणारही नाही. तसे कपडे घालाल तुम्ही. त्याचे कपडे घालाल तसे ऍक्शन कराल तसं ग्राउंड तयार कराल पण ते नाही. एकदाच देवा असं कोणालाही काही द्यायला येणार नाही. देव एकदाच देतो. जगाच्या पाठीवर महाराज किती माणसं भाषण करणारी होतील पण प्रत्येकाच्या हृदयात जाणारं भाषण बाळासाहेब ठाकरेंनंतर कोणाला जमलं नाही.
जाऊ दे, देव बिचाऱ्या चांगल्या लोकांना आयुष्य कमी देतो. ही माणसं 15-20 वर्ष लागत होती अजून. देव त्यांना ठुतून येत नाही आणि ज्यांची अडचण आहे त्यांना नेत नाही. ज्याची समाजाला गरज आहे त्यांना ठेवत नाही आणि ज्यांनी समाज लुटून आणला नेतच नाही ना. त्यांना उलट म्हणजे अजून होते एक गेम. देव किती विचित्र आहे पहा महाराज. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून ठेवा बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत आणि दिघे साहेबांच्या बाबतीत. जी माणसं स्वतःसाठी जगतात, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. मरत नसतात. त्यांच्या नावावर आपलं पोट भरत आहे. ते किती मोठे असतील. आपल्याकडे त्यांच्यातलं काय आहे, फक्त नाव घ्यायचं बस. मला एक सांगा, त्यांच्या नायक वाक्य ध्यानात ठेवा. हनुमंतरायाचा जन्म नीट आहे का बरं का. हनुमंतरायाचा जन्म झाला नसता ते काही फरक नसता पडला. राम जन्माला येणारच होता. राम जन्माला येणारच होता. सीता जनकाच्या घरात येणारच होती. रावण सीतेला पळून नेणारच होता. त्यात अडचण नव्हती. अडचण नव्हती. फक्त अडचण काय झाली असती नीट आहे का. हनुमंतराया जर जन्माला आले नसते फरक नसता पडला. दशरथाच्या पोटी राम जन्माला येणारच होता. दशरथाला शाप घडणारच होता. राम वनवासाला जाणारच होता. स्वयंवरात सीता जिंकणारच होता. रावण येणारच होता. सीतेला पळवणारच होता. या गोष्टी घडणार होत्या. पण एक सीतेला सोडवणारा दुसरा कोणी नसता. आणि सीतेला सोडवणं जर नसतं तर रावण कधी मेला नसता. रावण मेला नसता का. त्याला अमृत कुपी होती. अमर होता तो सीतेचा स्वयंवर जिंकायला गेला तेव्हा 90 वर्षाचा होता. तो काय असा साधा होता का. आणि सीता तेव्हा 18 वर्षाची होती. सीता 18 वर्षाची होती तेव्हा हा गडी 90 वर्षाचा होता. आणि रामाने सीता जिंकली तेव्हा राम 25 वर्षाचा होता आणि सीता 18 वर्षाची होती. मी बाकी त्यांनी 18 वर्ष लग्नाचं वय का म्हणतो. यांनी काय मनाचे डोके लावलेत का. हे आपलं आमचंच वाचायचं आणि जाहीर करायचं. त्यात काय. महिला मंडळ पटकन उत्तर द्या बरं. शंकर कशा फिरतो. शंकर 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 नंदीवर जे बैलाव. शंकर बैलाव हिंडतो. त्याचा पोऱ्या उंदराव आणि त्याची बायको वाघाव. मग महिलांना आरक्षण कधी होतं. पहिलंच होत. शंकर पहिल्यापासून बैला होते ना. आणि पार्वती पाय आता बघ आता तसंच आहे ना. शंकर पोरं सांभाळतो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली. काय बघा नवीन काय अजून नवीन बरळूच नका. काय नवीन केलं. शंकर पहिल्यापासून. आता शंकर कुठे पोरं सांभाळायला. पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला. शंकर वडितोय झोळीच्या द्वाऱ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली. गबस रड नको आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे. कुठून देऊ. एवढ्यात ती बाई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आपली आई आली. नवीन काय नाही मला. मग एक मुद्दा सांगायचा मला नीट आहे का बरं का. राम जर हनुमान जन्माला आला नसता तर रावण मेला नसता. आणि रावण जर मेला नसता तर आतापर्यंत राज्य रावणाचंच राहिलं असतं. कारण तो अमर होता. आणि मग तुम्ही मी जर भेटलो तर राम राम म्हणलो नसतो. रावण रावण आपण म्हणलो रावण 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 लंकेश की जय हो. आपण म्हणलो नसतो सीताराम की जय हो किंवा राम सीता की जय हो. राम राम नसतो म्हणलं आपण. देवी माते प्रार्थना आहे माझी एक. काय
मागत नाही कोणाकडे, क्षत्रिय मी मागत नाही, पण एक मागते देवी माते, मला असा मुलगा दे का तो मुलगा जर जन्माला आला तर जे तुझं नाव आहे ते माझ्या मुलाला ठेवेल. म्हणणारी होती जिजाऊ, म्हणणारी होती जिजाऊ. जन्माला आले शिवाजी राजे आणि देवी होती शिवाजी. जर शिवाजी महाराज जन्माला आले पण आईच्या वनवासासाठी, पण राष्ट्र सुखी करून गेले. हनुमान जन्माला आला अंजनीच्या तपासाठी, पण उघड्या लोकांना राम राम म्हणायला लावून. सीता सोडवायला आलं नव्हतं, असे उरफाटी वाक्य नाही बोलायची कधी. गपचिप राह. नसता आला तरी घडणार होतच ना, घडणारच होतं. त्याच्यात काय एवढं होतं. पण आई जिजाऊने जर नवस केला नसता तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते. आणि शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते, आज आपण कवाय संपेला असतो. ही सगळी पुण्याई कुणाची? शिवाजी महाराज. म्हणून अभंगातला दुसरा मुद्दा संपला, चिंता बिंता करायची नाही. अभंगातला तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आनंद दिघे साहेब यांची जयंती, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. कार्यक्रमाचे आयोजक विजयजी भगतसाहेब शिवसेना शहर प्रमुख, मिलिंद भोईर उपशहर प्रमुख शिवसेना शहर शाखा शहापूर. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि ह्या दोन विभूतींना यांना आपण 4 शब्द सांगतो. जंगलात हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे जगात हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाहीत. आणि सगळ्या कपिला आहेत पण कामधेनू नाहीत. आणि सगळे गाय आहेत पण कपिला पण कामधेनू नाहीत. सगळे जंगलात झाले पण कल्पतरू नाही. अनेक राजकारणात मातंबर झाले पण ह्या जोडीसारखी जोडी नाही. पुन्हा नाही. आणि त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करणारे तुमची शिवसेना प्रमुख, शहर प्रमुख, उपप्रमुख सगळ्या धन्य, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देण्याचं कारण आहे मला स्मरण म्हणून कार्यक्रम ठेवला. आणि ते आपलं काम आहे. ज्यांनी आपल्यासाठी काही केलंय त्यांच्यासाठी तर आपण काही करू शकत नाही, पण निदान त्यांच्या उपकाराची जाणीव तरी आज झाली. आणि आजचा कार्यक्रम म्हणजे स्वर्गीय आनंदी दिघे आणि ठाकरे साहेबांच्या जयंतीचा नाही, हा त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराच्या उतराई होण्याचा कार्यक्रम. जग परमिष्ट आहे, जगाचा विषय सोडून द्या. जगाला काही घेणं नाही तुमचं. राजकारणी लोक ध्यानात ठेवा, तुम्ही समाजाच्या भरोशावर राहू नका. विचित्र मंडळी, ही मंडळी तोंडावर येते. यांच्यासाठी तुम्ही किती कामं करा, यांना नळ आणा, यांच्या तोंडात नळ घाला, गॅस फुकट द्या, आधार कार्ड द्या, काही द्या, हे आदल्या रात्री 100 मागणारच. हे नमुने आहेत. ही मंडळी त्या बजेट मधली नाही. तुमचं काय मत? ही स्वाभिमान विकलेली माणसं आहेत. ही लाचार झालेला समाज. यांनी शिवाजी राजे होते तेव्हाही तेच केलं. शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास बाहेरच्या मंडळींना नाही दिला, आपल्याच मंडळी. तुकोबारायांचा सगळ्यात जास्त छेड आपल्याच मंडळीने केला. ज्ञानोबारायाला सगळ्यात जास्त त्रास आपल्याच मंडळीने दिला. आणि आता पुन्हा उभं राहायला वासनच होती नाही. पार त्याला सुपडा साफ करून मोकळे होते. हे विचित्र मंडळी. हे काय करतील? चौघांचे पैसे घेतील, 5चं बटन दाबतील, आई तर त्या दिवशी गावाला निघून जातील. ते नाही क्वालिटी वाजेल. रसा एकाचा पितील, जुलाब करायला दुसऱ्याकडे जातील. नाही क्वालिटी महाराज यांच्यासाठी तुकोबारायने एक अभंग लिहिलाय. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. तुका महाराज म्हणले कटाळो मी यांना. माझी एकच इच्छा आहे, मी यांना दिसू नये. आता दिसू नये जना ऐसे करीना. ही मंडळी साधी नाही महाराज. हो, तू ह्या मंडळीचं असं आहे, समोर दिसला का त्याला राम राम. 100 मत येतात.
ए चांगली चांगली माणसं मतदानाचे पैसे घेतात मला. देशमुख पाटील हलकट क्वालिटी. ते म्हणजे संध्याकाळचं नियोजन कोण आहे? 5 आहेत आपले 5 5,000 आणून दे म्हण नको लय हलकट येते. आता इथून पुढे राजकारणी लोक सगळे ध्यानात ठेवा. कार्यकर्ते हे ठाकरे साहेबांची जयंती करताना दिघे साहेबांची जयंती करताना इथून पुढे समाजापुढे प्रकर्षानं काही मुद्दे आणले पाहिजेत. त्यातला पहिला मुद्दा आहे लोकांना मतदानाचं महत्व अजूनही कळलं नाही. ते 100% कळणं गरजेचं आहे. 100% मतदान हे 100%. तुम्ही कुणालाही करा त्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही. आम्ही त्याच्यापासून वेगळे. आमचा पक्षच वेगळा आहे. आणि मी तर सगळ्या पक्षाचा कार्यकर्ता. आपण सगळ्यांना सारखंच पाहणारी माणसं आहे. आणि कुणी कुणालाही सिनेमी सारखंच पाहावं. काय म्हणते सारखं पाहायचं. वारकऱ्यानं कधी ध्यानात यायचं हा भारी तो भारी कधी म्हणायचं नाही. आपल्याला काय करायचं कोणी वाचलं तर गाथाचे कुणी वाचलं तर गाथाचे कुणी पारायणाला बसलं तर ज्ञानेश्वरीचे. वाक्य नाही का. इथून पुढे शाळेत गावात वाडी वस्तीवर मतदानाचं महत्व कळलं पाहिजे. मतदान जेव्हा 100% होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल. 65 आणि 60 मध्ये हे कधीच घडणार नाही. 60% तुम्हाला पाहिजे तो माणूस येईलच कसा कसं काय येईल. 30% त्यांचे राखीव. शाळा त्यांच्या आहेत डेऱ्या त्यांच्या आहेत बँक त्यांच्या आहेत. तुम्ही का आलाय. 100% होईल तेव्हा योग्य चाचणी लागेल. आणि तो सुट्टीचा दिवस धरू नका. स्वाभिमानाने जगा. पण त्या दिवशी खात्रीशीर मतदान करा. काय मध्ये पायी जा. कुणाच्या गाडीवर बसू नका. कुणाचा 1 रुपयाचा चहा पिऊ नका. कुणाला रामराम घालू नका. योग्य व्यक्तीचं बटन दाबा आणि इज्जत मध्ये घरी या. रुपया कोणाचा घ्यायचा नाही. आणि चहा त्या दिवशी प्यायचाच नाही. तरी आल्यावर पातेले पे पण दुसऱ्याचा प्यायचा नाही. 4.5 वर्ष नाही 5 वर्ष तुम्ही गावात छाती काढून चालू शकता. आता तुम्ही कांडी झालेली माणसं. मी आता माया पुढे हसत नाही तर हसायजोगी परिस्थिती नाही तुमची. मतदानाचं महत्व कळलं पाहिजे. आणि हे एज्युकेटेड लोकांनी अडाण्यांना कळून दिलं पाहिजे. काय म्हणजे शिकलेले तसेच येतो. तुम्ही उत्तर द्या आता पटकन. शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान कोणाचं असतं. शिक्षकाचे. आता ते अडाणी आहेत का ये शहाणे त्यांचा आमदार कोण असाय पाहिजे. शिक्षक तोही कधी होत नाही. त्यांना त्यांचंही कळत नाही. आता काय शिकिता वांग लोकांना. काय बावल्याचा बाजार आहे. शिक्षक म्हणल्यावर तो अडाणी आहे काय. बुद्धिमान माणूस येतो. बरं त्यांचा आमदार कोण पाहिजे. होतच नाही. त्यांनाही कळा ना आपण चपाती संघ काय खातो. आता त्याच्या पुढचं ऐकल्यावर तो डोकंच बंद होईल. पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान कोणी करत असतं. पदवीधर हाय ब्रिलियंट मतदान येते. हाय ब्रिलियंट सांगायची गरज आहे का. 90 82 हजार पेमेंट आहे. 2 वर्षापूर्वी आपलं झालं धुळे नंदुरबार 55% झालं फक्त. 55 कोणचं मग पदवीधर 45% मतदान करते नाही. काय 10वीला इतिहास नागरिक शास्त्र वांग शिकील तो. यांना स्ट्रिक केलं पाहिजे महाराज. यांची यादी काढली पाहिजे मतदान न करणाऱ्याची. यांना 2-3 महिने सस्पेंड केलं पाहिजे. हे घरी ठेवले पाहिजे. यांना लोकशाहीची किंमत कळली पाहिजे. त्या दिवशी तुझं नाव येईल आणि कोणी मतदान केलं हे कळतंय. त्याची स्लिप काढा. हे नव्हतं का त्या दिवशी. 2-3 महिने सस्पेंड करा. पॉईंट भरू द्या ना दुसऱ्याला 2-3 महिने. याला कळू द्या ना इतिहास घटना काय असते कळू द्या. आता त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकंच बंद होईल तुमचं. त्याच्यात 9,000 बाद आहे. कोणची मग धोत्रे गडी बारा नाही का 1000 घेतो पण फिट ठोकीतो. मी प्रत्येक क्षेत्राचा बारीक अभ्यास करणार माणूस. मला
मुळात आपली अर्थव्यवस्था सुशिक्षित लोकांवर अवलंबून आहे. धर्म टिकवणं. आता इथून पुढे ठाकरे साहेबांची जयंती करताना महिला मंडळ, आता तुम्ही सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत, तुम्हाला काही कमी म्हणण्याचं काही कारण नाही. आता देवी तर फक्त वाघाव भरत होती, तू विमानात बसती, वाघ कुणीकडे गेला तपास नाही. वाघ तर का वाईट अडकाला फोडून मिळाला, वाघाचा तपासही नाही झाला. महिला मंडळ नीट आहे का? आणि बसलेली माणसं नाही ठेवा. आमच्या कीर्तनातले मुद्दे आहे ना, तुम्हाला पटव न पटव, पण मला योग्य वाटतं ते योग्यच आहे. मतदानाचं महत्व कळूनच दिलं पाहिजे. काय मध्ये तुम्ही आणि गावातल्या सरपंचाचे जबाबदार आहे. ती काय करते गावात? पोरं कटाळ असतोवर भाषण काय, आणि 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला भाषण करणार आहे. ध्यानात ठेवा. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळेल तुम्हाला भाषण काय. पोरं गोळ्यांमुळे गुंतले नाही तर पोरं समजा. आणि भाषण लवकर समजा ही प्रत्येक माणसं. हे मला सांगा तुम्ही, हा म्हणा नाही तर नाही म्हणा, योग्य नाही आहे, योग्यच आहे. दुसरा मुद्दा, महिला मंडळ. MPSC तुम्ही दिली, आमदार तुम्ही आहात, खासदार तुम्ही आहात, महापौर तुम्ही आहात, नगरसेवक आहात, राष्ट्रपती पर्यंत महिला आहे. तुम्ही एक काम करा, माझं ऐका फक्त. अनेक महिला एकत्र येऊन, शहरातल्या महिला, ग्रामीण, ठाकरे साहेबांची जयंती असेल, दिघे साहेबांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, या चांगल्या कार्यक्रमाला गरीबातल्या गरीब महिलांचं हिमोग्लोबिन टेस्ट झालं पाहिजे. अजूनही आमच्या गरीबाची बायको आजारी आहे पण परिस्थितीमुळे ट्रीटमेंट घेत नाही. यावर तुमचं काय मत आहे? तिची मुलगी 12वीला आहे, तिचा मुलगा 10वीला आहे, महिन्यावर परीक्षा आली आहे, तिला मणक्याचा त्रास आहे, ती थोडी रडते रात्री झोपताना, पण सकाळी मुलीला डबा करून देण्यासाठी उठतेच. ती म्हणते राहिले तरी किती, 15 दिवस राहिलेत, माझ्या मुलीचा एखादा विषय राहिला तर मग माझ्या आजाराचं काय घेऊन बसले. ती परिस्थितीमुळे ती प्रगट करत नाही. परिणाम, त्यांचं हिमोग्लोबिन टेस्ट करून त्यांना जर ट्रीटमेंट दिली तर ही सगळ्यात मोठी ठाकरे साहेबांची जयंती होईल, सगळ्यात मोठी. मग दिघे साहेबांचा जन्म कशासाठी होता? आयुष्यभर न वाकणारा माणूस होता महाराज. राजकारणामध्ये शेवटच्या स्टॉकापर्यंत कधी न वाकणार, हे वागच होते महाराज. ही माणसं वागत होती, वाकले नाही महाराज. 48-40 वर्ष राजकारणात राहणारे मुंडे साहेबांसारखा माणूस 5 वर्ष गेले नाही तर आयुष्यभर विरोधात राहिला गडी पण वाकला नाही. हे काय असे आपल्यासारखे का, सकाळी एकाच खायचं दुपारी एकाच. ही निष्ठावंत माणसं होते. आता निष्ठा नाही, आता कार्यकर्ते निष्ठानिष्ठीचे. आता काय, आता कार्यकर्त्याचं काम केलं नाही तर मिटला विषय. आता काय कार्यकर्त्याला घेणं नाही. आता कार्यकर्त्याने जर आमदार साहेबांना फोन केला, हो माझी मुलगी आजारी आहे, साहेब जर म्हणले सकाळी पाहू, तो कार्यकर्ता लगेच म्हणतो. मला म्हणतात भावला ठेवतो की मी 6 वर्ष तुमच्या मागे हिंडलो, दुसऱ्या पक्षात तुमचं बघा, तुम्ही 7-8 जण घेऊन चालला तिकडं. आता नाही. महिला मंडळ हिमोग्लोबिन टेस्ट काळाची गरज आहे की नाही बोला. व्हायला काय महाराज, अजून आपण किती पुढे जरी गेलो ना तर गरिबीने आणि संस्कृतीनं, गरिबीनं खचलेली माणसं फक्त भगवंताच्या विश्वासावर जिवंत आहेत. ते बिचारे प्रगट करत नाही. मुलगी आजारी आहे, नाही जमत. अजून एक काम महिलांनी केलं पाहिजे. दुसरं काम, हीच खरी दिघे साहेबांची जयंती होईल. तुम्हाला पटणार नाही पण तुम्ही घरी गेल्यावर थोडं निवांत चिंतन करा. आजही झोपडीमधून 12वीला पहिली येणारी मुलगी नाहीये आहे. अजून 6 किलोमीटरवर शाळेला 10वीला येऊन 80% मार्गाने मुलगी नाहीये, नाही आहेत ना. आमच्या खेड्यातल्या मुलीला एखादा विद्वान डॉक्टर नर्सिंग बोलून आमच्या मुलींना आरोग्याचं शिक्षण व्याख्यान देण्याची गरज आहे. आज आमची मुलगी कराट्यात येत नाही असं नाही. आमची शेतकऱ्याची मुलगी कराटे खेळणार नाही, खेळेल. आमची शेतकऱ्याची मुलगी ऑलिम्पिक मध्ये जाणार नाही, जाईल. आमची मुलगी MPSC ला जाणार नाही, जाईल. पण तिला गाईडलाईनची गरज आहे. शहरातल्या पोरींसाठी काही करू नका, त्यांच्या बायकांसाठी काही करू नका. त्यांना काय रोग नाही झाला. लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधारे आहेत. अगं तू जगती तरी का, जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून तुला.
त्याला दुसरी करता येणार तूही मारणार काय होतं नाही पण हे घडायलाच महाराज. अजूनही आमच्या खेड्यातली 10वीची पोरं ब्रिलियंट आहेत पण 10वी नंतर पुढे काय याचं मार्गदर्शनच आमच्या पोरांना नाही. भांडे घासणीचा मुलगा 10वीला 82% मार्क पडले त्यानं. तो मुलगा सायन्स आहे का आर्ट्स आहे? सायन्स आहे. 82% मार्क आहे. तो ऍडमिशन घ्यायला शहापूरला आला. रांगेत उभा राहिला. 2-4 मित्र भेटले ओळखी झाल्या. ते दिलं कुठे घेतलं ऍडमिशन? आर्ट्सला. घ्या आमच्या बरोबर एकत्र येऊन जाऊन हे करू. त्याची क्वालिटी कोणती आहे? सायन्स. त्याला गाईडलाईन नसल्यामुळे कुठं आलं. मग 10वीच्या पोरांना 12वीच्या पोरांना 12वी नंतर पुढे काय हे राजकारणी लोकांनी एखाद्या 2-4 शाळा मिळून एक शिबिर घेतलं पाहिजे आणि त्या पोरांना ती गाईडलाईन दिली पाहिजे. शहरातल्या पोरांना नाही. शहरातली पोरं पासही होती नाही त्यांचा विषय नाही. अहो बाप त्याला सोडवायला येतोय गाडीवर कॉलेजच्या गेटवर. ते पोरग बाप जाईपर्यंतच फक्त वर्गात निघते वर्गातच नाही. वर्गात नाही ते. त्या बापाला नापास झाल्यावर कळलं मी सुडीत काय होतो. वेळ नाही आमच्याकडं. आमच्याकडे पैशाच्या धुंदीमध्ये आम्हाला मुलं बाळा पाहायला वेळच नाही. वेळ नाही. आम्ही 5 वाजता ऑफिस मधून येतोय. येताना पिशवीत पार्सल राहते. जेवायला बसलं म्हणजे आमच्या बायकोला लगेच म्हणायचं पाणी टाका पाणी टाका अजून टाका पाणी. हिडवणी करू नका. पाणी कमी पडू देऊ नका. पाणी टाका पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला आणि पप्याला त्रास द्याल. टाका पाणी. पाणी टाका. ही आमच्या घरांची परिस्थिती झाली. आणि त्याच्यामुळे ही काळाची गरज आहे की नाही सांग. इंदुरीकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज वाईट. फक्त माझं कीर्तन वयस्कर माणसाने तुमचा मुलगा म्हणून आणि बरोबरीच्या माणसाने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते सत्याचे ती काळाची. आता ज्यांचे पोर आणि पुरी 10वीला आहेत 12वीला आहेत त्यांनी आता घरी गेल्या गेल्या सगळे पालक नीट आहे. पालकच भंगार आहेत खाली. त्यांच्या आया बिया नीट आहे का? घरी गेल्यावर 10वी 12वीचा पोरगा पोरगी कुणी असेल आतल्या खोलीत घ्या. त्यांची 2-4 कानफाटीत द्या आणि त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन ठेवा. शेवटचा पेपर होईपर्यंत पोराला मोबाईल द्यायचा नाही. मोबाईल द्यायचा नाही तरच पोरं पास होतील नाही तर पास होणार नाही. काय म्हणते तुम्ही? या नालायक आता 15 दिवस 12वी आली. 1 मार्चला 10वी. हे टोनगे पुस्तक सुद्धा उचलते नाही. शिक्षक मारित नाही. बाप तर काही पाहत नाही. हिचा विषय नाही. त्यामुळे ते उताटून गेले अवलाद. ते वाचितच नाही. मोबाईल ताब्यात घेऊन ठेवा. काय म्हणते तुम्ही? आणि काय नाही करीत पोरग. हे म्हणले ना पाम मी आई खोलीची. तो काही करील काही करील. त्याची धानत नाही काय करायचं. पोरग म्हणलं घरातून निघून जाईल कपडे पिशवीत घालायचे. मी करेल प्रयत्न परत. ते जात नाही. यांना कोण खातं बाहेर? पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत आई खोडीची. आई खोडीची मुलीला असावा मोबाईल प्रसंग. आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. नाही याला कुठंतरी आवड चालायला बरं पाहिजे किती. 3 आठवड्याचा प्रश्न आहे ना. 3 आठवड्याभर तुम्ही मुलांना मोबाईल देऊ नका. 35% पोरं येणार. आणि 10वीचे टोनगे नीट आहे का यंदा कोणी असले तर? 20 मार्काचा खजिना संपला यंदा. यंदा कॉफी सुद्धा करता येणार नाही. काय येईल याचा अंदाजच नाही. पहिलीच ब्याची. आता 2-4 महिने झाले शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या. बंद करी ना. 4 महिने झाले जवळजवळ. त्यांनी सोडून दिला तो ना. कुणी दखलच घेणे तर म्हणून काय त्यांनी सोडून दिलं तो विषय. तो शेतकरी मेला काय 2-4 महिन्यात कटाळलं. ते काय करेल. मोर्चा बंद झाला. 1-1.5 महिना झाला. आता मोर्चा नाही. डांबरी होत 4.5 वर्ष. उठपळ डांबार उठपळ डांबार. डांबार तापलं.
लोकांनी आता मोर्चे सोडून दिले, आता लोक सगळं सोडून दिले, सोडून दिले. आता फाशी कोण घेतय, आत्महत्या कोण करतय, पुढारी नाही, ते तर कधीच करणार नाही. कॉलेजची अवलाद, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI ही 10वी-12वीची अवलाद. आणि हे का करते आत्महत्या, हलके काम. बाप बोलला फाशी, आई बोलली आत्महत्या, पूर्वी माणसं बोलली आत्महत्या. आणि हे का आत्महत्या करतात, ह्या नालायकाला 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे आणि रुपये इन्कम नाही, भंगार पैदाशे, बोंबलत हिंडायचं. वन साईड भांगाल नाही कुठून, वावर नांगरलंय दंड ठुलाय, बगलात गुचिड्यान इकडं वन साईड. त्या सॉक्सचा असा घाण वास, तरी येडही नाही, नरशा. आणि त्याला सोमवारी 100 रुपये पेट्रोलला जर दिले तर त्याचं कॉलेजला 3 दिवस पेट्रोल पुरतंय त्याला, सोमवार, मंगळवार, बुधवार. मग गुरुवारी जर दिले तर रविवारी सुट्टीचे. नाही त्याला आठवड्याला किती पैसे द्यायला पाहिजे, 200 रुपये फक्त पेट्रोलला, बाकी द्यायची गरज. बापाने 100 दिले ना, मिटलं ना तेवढे. 3 दिवस द्यायची काय गरज आहे का, अजून 100 द्या. हे लय जागृत देवस्थान, ही द्या ना 100. ही उलटी म्हणणार, राहू दे त्याचं ऐकू नको, त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण, त्याला मी 9वी पासून पाहते. आता ते 100 एक्स्ट्रा आल्यामुळे त्या पोराचा हरिपाठ नाही, चांगल्याच बसायचं नाही. गोवा 90, डोळे लाल, ते लागलं मुलीच्या नादी. पोरगी भंगार, तिच्या पायी 4 पोरांनी रेल्वेतून उड्या टाकेल, हे 5 बी लागलं तिला. बरं तिला काय घे नाही, मोबाईलचा बॅलन्स द्यायचा नाही, गाडीला पेट्रोल टाकायचं नाही, हॉटेलचं बिल द्यायचं नाही, फक्त तोंड बांधून मागं बसायचं एवढं. ओळखू येऊ नये म्हणून पॅन्ट शर्ट घालायचा. 10 मिनिटं पोलीस साच फटीत होता, ड्रायव्हर मागचा आहे का पुढचा आहे. आणि त्या पुरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला. त्या पुरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला. आणि एक खरं सांगा मला, माझं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावं माझं, दर 3 महिन्याने 1 डोस. माना नाही त्यांना का मानून फरक पडत नाही. पडला निमार जात, रोज नाही मारा, वर्षातून 4 वेळा, दर 3 महिन्याने एकदा. जाऊ दे तुमचा मुलगा म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका, पण ते सत्याचे. त्या पुरीच्या बापाने इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं, तो घरी गेला, फिट बसलो. ती पुरीला म्हणला इकडे इकडे, त्या पोऱ्याबरोबर दिसली ना तू, मिली तू, मिलीच. मी कीर्तन ऐकून आलोय, आता नाही, आता मिलीस. ती पोरगी गेली, त्या पोरानं म्हणली माझा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय, मला तर हाणील पण तुला तर बोगशीलच, तू नाच सोडून. तो पोऱ्या तिला म्हणला तू माझी नाही ना, कोणाचीच नाही. ती म्हणली कोणची होईन पण तुही नाही. गेलोस मी तुझं, तू पाय तुला काय करायचं. तर म्हणला तुम्हारे बिना मैची नाही साथ. कसाही मग तो पोऱ्या घरी गेला आणि त्यानं आईला सांगितलं, बघ मम्मी सांगितलं ना तू पण सांगतो, 9वीला आमचं ठरले, तिचा बाप आता बिघडलाय, तुम्हाला ते रिपीट करणारच. त्याच्या आत तू पप्पांना सांग, बोलून घ्या, तुला सुनही होईल आणि घराण्याची इज्जतही राहील. हिला पटतं, ती पोराचं पटतं, हिला पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पोराचं पटतं, पुरीचं पटतं, फक्त कोणचं पटत नाही. बरं झालं तुम्हीच म्हणल्या. तिने लगेच नवऱ्याला जाऊन सांगितले, बा घराण्याची इज्जत जाईल, सावध व्हा. त्यानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं, तो गडी ना गाठा. त्यानं फक्त तिच्याकडे पाहिलं ना, असा बाई मागं केली,
आणि 5-6 बायकोचा ठेवून दिल्याने बाप 5 बोट गाला उठली. ती म्हणली याला झालंच काय, 40 वर्षात यांना हंड नव्हतं, हा पिसाळला कसा काय. पोऱ्यानं ओळखला, आपला बाप रिपीट केला, म्हणलं आपला कार्यक्रम झाला. तो मित्रांकडे गेला आणि मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. रिलॅक्स 190 टाईट. आणि ही दारू पिणारी माणसं अशी का वागतात. तर पोपटानं काय केलं, पोपटानं काय केलं, पोपटानं वाघाशी दुस्ती केली. कोणी, पोपटाने वाघाशी दुस्ती केली आणि वाघानं डुकराशी दुस्ती केली. पोपट आजारी पडला आणि मेला, वाघही मेला आणि डुकरही मेलं. पण त्या जागेवर एक झाड उगलं. ते झाड होतं मोहाचं. दारू कशापासून बायका, मोहापासून. म्हणून दारुड्या पोपटावानी बोलतो, वाघासारखा ढरकाळ्या फोडतो आणि डुकरासारखा लोळतो. पण त्या पोरानं काय केलं महाराज, औषध घेतलं पण प्याला नाही, लावलं आणि त्याच्या आई गेली असेल का बाप, बाहेर रडली. नवऱ्याला म्हणजे झालं ना समाधान, घेतलं ना औषध त्यानं. तो तिला म्हणला मेला नाही ना, परत होईल. तो बॉम्बलायचं नाही, तू बॉम्बाने मेलीस तू. तिच्या पहिली झापड निभार बसत होती. ते पोरग घाबरला, आता मरणार म्हणून ते गेलं बाप्पा पुढं. बाप राहू दे, बापानं आतल्या खोलीत घातलं, असं रिपीट केलं. तो म्हणला पप्पा मी पेलोच नाही, फक्त सोडलंय मला. गपची बास. नेलं डॉक्टरकडे, डॉक्टरनं 90 मारली होती. घातलं आतल्या घरात आणि काढला कमराचा बेल्ट, 2 पट्ट्यात मुतलं ती. तो डॉक्टरने म्हणलं मला फक्त एखादा शब्द बोलू द्या. गपची बास. पेशंट धुतल्याशिवाय अंदाज येत नाही. गपची बास. मरणाचं रिपीट केलं. डॉक्टरांनी सांगितलं का बास आता शिकतं, तुला वरून धुतलंय, आता आतून धुवायचंय. झोप घ्या रे. कंपाऊंडरला सांगितलं नाही आण रे. इकडं बाहेर काढली. तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं परत घेतो का. लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंजीर ये पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंजीर ये पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, हो पिंजरा खाली, पिंजरा खाली. दूल्हा इबादत कर ले, दूल्हा करे रखवाले, दूल्हा इबादत कर ले, दूल्हा करे रखवाले. कलर देण्यात काय मजा आहे. हे एक दिवस खालीच करायचंय. हे घर कसं आहे. हो
पैसे ना लोक नुसते फक्त दिसत येत अशी नाही तर इथून 15 किलोमीटर गाव आहे. साखरपुडा हा लिमिटेड कार्यक्रम आहे, तो वट्ट्यावर व्हा का नाही. ते शहापूरला येऊन लॉन्च घेते आणि साखरपुडा 20 किलोमीटर इथं घेऊन येते. इथं सगळं फुकट, म्हणजे फक्त पैसे द्यायचे. आचारी पाहायचा